विषय आहे खरं तर. बऱ्याच जणांनी कृष्ण सुदामाचं उदाहरण दिलं आहे, पण एक नाव सगळेजण विसरले की मैत्री खरी असावी तर छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलशांसारखी. जी मैत्री मैत्री तर करतेच, पण मनातही एकमेकांना साथ देते. माझ्या कवितेचं मी स्वतः लिहिलेली आहे, स्वलिखित कविता आहे. मजेशीर आहे जरा, कारण मैत्रीचं सगळे छान छान कौतुक करतात, त्याचे सगळ्यांनाच अनुभव येतात असं नाही. लग्नाआधी आमची छानशी मैत्री होती. लग्नाआधी आमची छानशी मैत्री होती. ईर्ष्या असूया संशय तिला माहीत नव्हती. म्हणजे मैत्रीमध्ये खरं तर हे चालतं, बरेच वेळा अनुभव असेल सगळ्यांना. लग्नाआधी आमची छानशी मैत्री होती. ईर्ष्या असूया संशय तिला माहीत नव्हती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमाचे लग्नात, पण मित्रमैत्री होतो हेच राहीना ध्यानात. 5-6 वर्ष आमची मैत्री आठवण्यात गेली. लग्न झाल्यानंतर 5-6 वर्ष आमची मैत्री आठवण्यात गेली. काही वर्षांनी मात्र नजर तिला लागली. अजून काही वर्षांनी मैत्रीच आमची संपली. अजून काही वर्षांनी मैत्रीच आमची संपली, कारण तिची जागा नवरा बायकोने घेतली. अजून काही वर्षांनी मैत्रीच आमची संपली, कारण तिची जागा नवरा बायकोने घेतली. प्रत्येक नजरेत तिच्या संशयाची धार. प्रत्येक नजरेत तिच्या संशयाची धार. त्याला तिची प्रत्येक गोष्ट खटकायची फार. आमच्यात कधी मैत्री होती हेच आता आठवत नाही. आमच्यात कधी मैत्री होती हेच आता आठवत नाही. एकमेकांना पानात बघितल्याशिवाय दिवस जात नाही. आमच्यात कधी मैत्री होती हेच आता आठवत नाही. एकमेकांना पाण्यात बघितल्याशिवाय दिवस जात नाही. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आता एकच मागणी. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. आता एकच मागणी. मैत्री दिवसापुरती तरी मैत्री आमची टिकावी. मैत्री दिवसापुरती तरी मैत्री आमची टिकावी. धन्यवाद. हा माझा अनुभव नाही आहे, एवढा काल्पनिक रचना आहे. देवबाई